सुस्वागतम. आजच्या तासामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण व्याकरण हा घटक अभ्यासत होतो. व्याकरण हा घटक अभ्यासत असताना अलंकाराचा हा आपण घटक पाहिलेला होता. मी फक्त तुम्हाला अलंकार म्हणजे काय आणि अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार यांची फक्त तोंडओळख करून दिली होती. प्रामुख्याने आपल्याला इयत्ता 12वीला अर्थालंकाराचे 4 उपप्रकार अभ्यासायचे आहेत. एक अनन्वय, दुसरा अपणहुती, तिसरा अतिशयोक्ती आणि चौथा अर्थांतरन्यास. हे जे 4 उपप्रकार अभ्यासायचे आहेत त्यासाठी मी फक्त तुम्हाला अर्थालंकाराचे 2 उपप्रकार सांगितले होते. एक उपमा आणि दुसरं उत्प्रेक्षा. उपमा अलंकारामध्ये प्रामुख्याने 4 घटक असतात. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची आहे, उपमान ज्याच्याशी तुलना करायची आहे, साधर्म्यवाचक शब्द दोघांमध्ये समानता दाखवणारा शब्द आणि साम्यवाचक शब्द की त्याच्यामधली समानता कोणत्या शब्दाने अधोरेखित केलेली आहे तो शब्द. उदाहरणार्थ उपमा अलंकारामध्ये जसा, परी, गत, जेवी, सारखा इत्यादी. आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू, गमे, भासे, वाटे, की, काय अशा प्रकारचे जेव्हा साम्यवाचक शब्द येतात तेव्हा तो उत्प्रेक्षा अलंकार होतो. मी केवळ फक्त ही तोंडओळख याच्यासाठीच करून दिली होती की आता जे आपण नियोजित इयत्ता 12वीला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही समाविष्ट असलेले अलंकार आहेत त्याचा अभ्यास करीत असताना थोडीशी आपल्याला उपमेय आणि उपमान काय आहे याविषयी माहिती मिळावी म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण सुरुवात करूया आजच्या तासाला. अलंकार, शब्द अलंकाराचे तुम्हाला यावर्षी कोणतेही उपप्रकार नाहीत. यावर्षी केवळ फक्त आहेत अर्थालंकाराचे उपप्रकार आणि त्यामध्ये जो तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे तो पहिला आहे अनन्वय अलंकार. मी अनन्वय अलंकाराची व्याख्या वाचन करीत आहे, जरा लक्ष देऊन ऐका. व्याख्या अशी आहे: उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल, उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजेच जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिलेली असते तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. म्हणजे काय का, आपण जेव्हा एखाद्या शब्दाची तुलना करायची आहे असं ठरवितो तेव्हा मात्र त्या शब्दाची तुलना ही कोणाशीच करता येत नाही किंवा होऊ शकत नाही. असं जेव्हा कवितेमध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये ओळीमध्ये वर्णन केलेले असतं म्हणजे उपमेय. आता मी फक्त तुम्हाला उपमा अलंकाराचा याच्यासाठी म्हणजे उदाहरण देतो किंवा दाखला देतो. उपमा अलंकारामध्ये 4 घटक आहेत. पहिला उपमेय म्हणजे ज्या शब्दाची तुलना करायची आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे. सगळ्यात महत्वाचं की अनन्वय अलंकारामध्ये जे काही उपमेय आहे म्हणजे ज्याची तुलना करायची आहे ती फक्त त्याच्याशीच करता येते. उपमान दुसरं असत नाही किंवा दुसरं कोणीही तिथे कोणता शब्द येत नाही. उपमेयाला फक्त उपमेयाचीच उपमा दिलेली असते म्हणजे त्याची तुलना त्याच्याशीच केलेली असते, त्याला म्हणतात अनन्वय अलंकार. या अलंकाराचं वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो असं आहे: उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय असते. म्हणजे जो काही आपण शब्द योजणार आहोत, जे काही उपमेय आहे त्याच्यासारखं या भूतलावरती किंवा या विश्वात दुसरं असूच शकत नाही. ते अद्वितीय आहे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. दुसरं
दुसरं असं वैशिष्ट्य आहे, उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही, म्हणजे त्याची तुलना इतराशी होऊ शकत नाही. म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते, तेव्हा त्याला म्हणतात अनन्वय अलंकार. काय म्हणतात? अनन्वय अलंकार. मी एक तुम्हाला एक उदाहरण सांगित आहे, ऐका, जे तुमच्या समोर दिसत असेल. आहे ताजमहल एक जगती तो तो त्याच्या परी. पुन्हा ऐका. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. इथे ताजमहल याची तुलना इतर कोणाशीच केलेली नाही, तर ती फक्त त्याच्याशीच केलेली आहे. तो जगात असा एकच आहे, तो त्याच्यासारखाच, परी म्हणजे सारखा, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही, त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. पुन्हा एकदा ऐका. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी. इथे उपमेय काय बघा. उपमेय आहे ताजमहल, आणि उपमान म्हणजे ज्याची तुलना करायची, तो सुद्धा तोच त्याच्या परी, म्हणजे ताजमहल याच्याशीच ताजमहलाची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. म्हणजे ताजमहल याला ताजमहलचीच उपमा दिलेली आहे, म्हणून त्याला म्हणतात अनन्वय अलंकार. इथपर्यंत लक्षात आलंय. आता दुसरं उदाहरण पाहूया. माझी आई माझ्या आई सारखीच. इथे माझ्या आईची जी काही तुलना आहे ती माझ्या आईशीच केलेली आहे, म्हणजे माझ्या आईची तुलना इतर कोणत्याही आईशी केलेली नाही, ती फक्त माझ्या आईशीच केलेली आहे. म्हणजे माझी आई ही पूर्ण विश्वामध्ये, या जगामध्ये तिच्यासारखी दुसरी कोणतीच नाही, ती एकमेव आहे. म्हणजे आईची उपमा ही आईलाच दिलेली आहे, म्हणून इथे अनन्वय अलंकार होतो. नंतरचं उदाहरण बघा. तिसरं असं आहे, ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच. हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये उदाहरण दिलेलं आहे. हे जे काही उदाहरणं आहेत हे तुमच्या पाठ्यपुस्तकातूनच घेतलेली आहेत. या आंब्यासारखा गोड आंबा हाच, म्हणजे या आंब्याची तुलना दुसऱ्या आंब्याशी करता येत नाही. म्हणजे इथे उपमेय सुद्धा आंबा आहे आणि उपमान सुद्धा आंबा आहे, म्हणून इथे अनन्वय हा अलंकार होतो. आता चौथं जे उदाहरण आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. हे अर्जुनांविषयी वर्णन केलेलं आहे, की ज्याला सव्यसाची असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये अर्जुनांचं वर्णन करताना सव्यसाची असं आहे. सव्यसाची याचा अर्थ जो माणूस उजव्या हाताने जे काम करतो, जसं काम करतो, जितक्या वेगाने करतो, जितक्या चांगल्या प्रकारे करतो, कुशलतेने करतो, तेच काम डाव्या हाताने सुद्धा तितक्याच कुशलतेने, तितक्याच वेगाने, तितक्याच प्रभावीपणे करतो, त्याला म्हणतात सव्यसाची. आणि मग अर्जुनाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे बघा. झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु या समहा. कवी मोरोपंत यांनी वर्णन करताना अर्जुनासारख्या पराक्रमी योद्ध्याचे वर्णन वरील प्रमाणे केलेले आहे. काय केलेले आहे? झाले बहु, होतील बहु, पुष्कळ झालेले आहेत, पुष्कळ होतील, आहेतही पुष्कळ, खूप झाले, खूप होतील, खूप आहेत, परंतु या समहा, याच्यासारखा हाच, याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. हे अर्जुनांचं वर्णन करताना मोरोपंत यांनी वर्णन केलेलं आहे की या समहा,
पराक्रमी योद्ध्याचे वर्णन वरील प्रमाणे केलेले आहे. कोणाचे? अर्जुनाचे. म्हणजे अर्जुनासारखा दुसरा कोणी नाही, त्याची उपमा त्यालाच दिलेली आहे किंवा अर्जुनाची तुलना अर्जुनाशीच केलेली आहे. याला म्हणतात अनन्वय अलंकार. दुसरा जो प्रकार आहे अर्थालंकाराचा तो असा, आपण होती त्याची व्याख्या आहे का? उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा आपण होती हा अर्थालंकार असतो किंवा होतो. जरा लक्ष देणार का? या अगोदरच्या अलंकारामध्ये काय होतं? उपमेय होतं. उपमेय होतं. या अलंकारामध्ये काय आहे? उपमान. उपमान हे उपमेयाचा निषेध करून, म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे तोच फक्त शब्द आहे, ज्याची तुलना करायची आहे तो शब्द नाही, म्हणजे उपमेयाचा निषेध केलेला आहे. तेव्हा त्याला असं म्हटलेलं आहे आपण होती अलंकार. या अलंकाराची वैशिष्ट्य अशा प्रकारे, उपमेयाला लपवले जाते, म्हणजे ज्या शब्दाची तुलना करायची आहे तो शब्द इथे असत नाही. उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे. जरीही तो शब्द असला तरीही मात्र ते उपमेय नाही तर उपमानच आहे असं सांगितलं जातं. उपमेयाचा निषेध केला जातो, म्हणजे इथे त्याला नकार दिला जातो किंवा ते वापरले जात नाही, त्याचा विचारही केला जात नाही. आणि प्रामुख्याने नकार दर्शविण्यासाठी हे तुम्हाला जे खालील प्रमाणे जे शब्द दिसत आहेत ते वापरले जातात. निषेध दर्शविण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द वापरले जातात किंवा येतात. पुन्हा एकदा ऐका. उपमान हे उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे, म्हणजे उपमेयाला लपवले जाते, त्याचा निषेध केला जातो. आणि निषेध दर्शविण्यासाठी न, नव्हे, नोहे, नसे, कसले असे शब्द येतात, तेव्हा त्या अलंकाराला अपणहुती अलंकार असे म्हणतात. आता आपण या अलंकाराचं उदाहरण पाहणार आहे. तेव्हा बघा, हे तुमच्या समोर उदाहरण दिसत असेल. हे न हे नयन, न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, सरोज म्हणजे कमळ. न हे नयन, आता वास्तविक पाहता, हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील असं जर वाक्य असतं तर हे कदाचित उपमा अलंकारामध्ये असतं. कारण की नयन याची तुलना कशाची केलेली आहे? उमलत्या पाकळ्या बरोबर केलेली आहे, कमळाच्या उमलत्या पाकळ्या बरोबर केलेली आहे. पण इथे सुरुवात कशाने आहे? न हे नयन, हे डोळे नाहीत तर काय आहेत? पाकळ्या उमलल्या सरोजातील. असं वाटतं कमळाच्या पाकळ्या उमललेल्या आहेत. हे डोळे नाहीत, हे काय नाही आहेत? हे नयन नाही, हे डोळे नसून काय आहेत? या सरोजातील कमळातील उमललेल्या काय आहेत? पाकळ्या आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये बघा, न हे वदन, वदन म्हणजे तोंड, हे काय नाहीये? न हे वदन, हे तोंड नाही तर काय आहे? चंद्रमा शरदीचा गमे केवळ, म्हणजे असं वाटतं की हा शरदाचा चंद्र आहे. शरद ऋतूमधील काय आहे? हा चंद्र आहे. हा काय नाहीये? वदन नाही. न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ, म्हणजे वदन म्हणजे तोंड, हे तोंड नसून हा चंद्रमा आहे. काय आहे? हा चंद्रमा आहे.
आता आपण सविस्तरपणे त्याचं स्पष्टीकरण पाहूया. अपणुती म्हणजे लपवणे. इथे काय लपवलंय बघा, नयन आणि वदन म्हणजे डोळे आणि तोंड. वरील ओळींमध्ये नयन आणि वदन. अपणुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे, नयन हे उपमेय आहे आणि पाकळ्या कमळात म्हणजे सरोजातल्या हे काय आहे, उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत. डोळे हे काय आहेत, डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची म्हणजे कशाची, सरोजातील पाकळ्या या उपमानाची स्थापना केलेली आहे. पुन्हा एकदा ते स्पष्टीकरण नीट लक्षात घ्या. अपणुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. वरील पहिल्या ओळीत नयन हे उपमेय आहे, कमळातल्या पाकळ्या हे उपमान आहे. इथे डोळे हे डोळे नसून म्हणजे न हे नयन, डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना उपमेयाला लपवून दूर सारून म्हणजेच उपमेयाचा निषेध करून त्याच्या जागी उपमानाची स्थापना केलेली आहे. आता जे दुसरे उदाहरण आहे बघा, न हे वदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ. उदाहरणातील दुसऱ्या ओळीमध्ये वदन या उपमेयाचा निषेध करून तो शरद ऋतूतील चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केलेली आहे. म्हणून येथे अपणुती हा अलंकार झालेला आहे. ठीक आहे. यानंतरचा जो अलंकार आहे तो आहे अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकार आहे त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात फुगवून वस्तुस्थिती सांगणे. या अतिशयोक्ती अलंकाराची व्याख्या सांगतो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक अधिक काय करून सांगितली जाते, अधिक स्पष्ट करून सांगितली जाते. काय बघा, कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते. त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाणं झालं, मामंजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. आता ऐका, वरील उदाहरणामध्ये वस्तुस्थितीपेक्षा फुगवून सांगितलेल्या गोष्टी कोणकोणत्या आहेत बघा. आता दमडीचं तेल, मुळात दमडी याचं तेल आज कोणी देणारच नाही, पण दमडीचं तेल आणलं म्हणे. बरं, आणलं तर ठीक आहे. त्याच्यात सासूबाईने पूर्ण आंघोळ केली, नाणं झालं, तरी म्हणे तेल उरलं. त्याच्यात मामंजीने दाढी केल्यानंतर दाढीलाही फासलं, दाढी झाली, तरीही तेल उरलं. त्याच्यात भाऊजीची शेंडी झाली, तरी म्हणे तेल उरलं. आणि ते उरलेलं तेल झाकून ठेवलं. झाकल्यानंतर आता जो तिकडे वनात जंगलात राहणारा जो काही लांडोर आहे मोरा बरोबर, तो म्हणे घरात आला.
त्याला झाकलेल्या तेलाच्या भांड्याला पाय लागला आणि ते तेल सांडलं. बरं, सांडलं तर सांडलं, त्याचा ओघळ कुठपर्यंत गेला? वेशीपर्यंत गेला. बरं, ओघळ गेला तर गेला, त्यातून म्हणे उंट पोहून निघाला. मुळात दमडीचं तेल येणारच किती? येणारच नाही. जरी आलं तरी शक्य आहे का हे सगळं घडणं? म्हणजे सासूबाई आंघोळ करते, मामंजी दाढी करतात, भाऊजी केसांना लावतात, तेल झाकून ठेवलं जातं, नंतर त्याला लांडोरीचा पाय लागतो, त्याचा ओघळ वेशीपर्यंत जातो आणि जो काही 10-12 फूट उंच असलेला उंट त्यातून पोहून निघतो. शक्य आहे का? नाही. म्हणजे थोडक्यात अंगापेक्षा भोंगा मोठा आहे. ते काय करणे? फुगवून सांगणे. म्हणजे वरील उदाहरणांमध्ये वस्तुस्थितीपेक्षा परिस्थिती फुगवून सांगितलेली असते. याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. आता दुसरं उदाहरण आहे बघा. जो अंबरी उफळता खूर लागत आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डाग आहे. वरील ओळीमध्ये नळराजांच्या घोड्यांच्या दौडीचे वर्णन केलेले आहे. म्हणजे जो नल दमयंती आख्यानामधला जो काही नल आहे, नलराजा, हा नलराजा आपल्या घोडीवरती किंवा जे काही घोडा आहे त्याच्यावरती बसलेला आहे आणि तो वेगाने दौडवत आहे त्या घोड्याला. आणि असं वर्णन केलेलं आहे कवीने, जेव्हा त्या घोड्याने पळण्याच्या अगोदर जेव्हा जे काही पाय उचललेले आहेत आणि ज्या पायाला लागलेला जे काही घाण किंवा मळ आहे आणि तोच पाय उचलला आणि तो चक्क कशाला लागलेला आहे? त्या चंद्राला लागलेला आहे आणि म्हणून तिथे डाग पडलेला आहे. शक्य आहे का? नाही. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. मुंगी केवढी आकाशात उडाली आणि तिने म्हणे सूर्याला घेऊन टाकले, वगैरे वगैरे. हे उदाहरण बघा. जो अंबरी उपळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे. वरील ओळींमध्ये नळराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन केलेले आहे आणि त्याचं स्पष्टीकरण असं आहे, चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफाळण्यामुळे त्याच्या खुराला लागलेला डाग. हे म्हणजे जरी असंभवनीय असले तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे. अतिशयोक्ती अलंकार झालेला आहे म्हणजे परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त फुगवून सांगणे, त्याला म्हणतात अतिशयोक्ती अलंकार. यानंतरचा आणि शेवटचा जो काही अलंकार आहे तो आहे अर्थांतरन्यास. अर्थांतरन्यास. आपण या अलंकाराची व्याख्या पाहूया. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ, म्हणजे अत्यंत एखादं कनिष्ठ किंवा साधं उदाहरण करायचं आहे. साधं. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य अर्थ किंवा सिद्धांत काढला तर त्यास म्हणतात अर्थांतरन्यास अलंकार. एखादी साधी गोष्ट सांगायची आहे परंतु त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचा किंवा मौल्यवान असा जो काही दाखला दिला जातो, उदाहरण दिलं जातं, किंवा एखादा विशेष खूप महत्वाचा असा विषय आहे आणि तो सांगून अत्यंत क्षुल्लक आणि अत्यंत साधा विचार आपल्याला सांगितला जातो, तेव्हा त्या अलंकाराला म्हणतात
अर्थांतरण्यास अलंकार. या अलंकाराचं उदाहरण पाहूया. उदाहरणे बघा. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, स्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. पुन्हा एकदा ते उदाहरण त्या कवितेच्या 2 ओळी आहेत, ते मी वाचतोय, लक्ष द्या. बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, स्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ. आता जे काही शब्द आहेत त्या शब्दाचे तुम्हाला अर्थ सांगतो. बोध म्हणजे उपदेश, खल म्हणजे दुष्ट किंवा वाईट, न रुचे म्हणजे न आवडणे, अहि म्हणजे साप, मुखी म्हणजे तोंडात, दुग्ध म्हणजे दूध, होय म्हणजे होते, गरल म्हणजे विष, श्वान म्हणजे कुत्रे, पुच्छ म्हणजे शेपूट, नलिकेत म्हणजे नळी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, वरील उदाहरणातील ओळीमधून स्पष्ट होणारा अर्थ, दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश जरी केला तरी तो आवडत नाही. म्हणजे एखाद्या वाईट माणसाला कितीही चांगलं सांगा त्याला ते आवडत नाही. हे साध्यात साधा विचार पटवून देण्यासाठी कवींनी कोणत्या शब्दांचा वापर केलेला हा ऐका. ज्या प्रकारे सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते, म्हणजे सापाला जर आपण रोज दूध पाजले तर त्याचे अमृत होणार नाही, काय होणार आहे, विषच होणार आहे. तसंच हे सांगून झाल्यावर जीवनात येणारा हा जो अनुभव आहे तो कसा आहे, कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीची वाकडीच, ती सरळ होणारच नाही. म्हणजे अशा प्रकारच्या कुत्र्याच्या प्रवृत्तीच्या ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे. त्या कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे त्यांना किती वेळा समजावून सांगा ते ऐकणार नाही, म्हणजे ते आहे तेच करणार. म्हणजे कुत्र्याची शेपटी नळीत घाला किंवा कुठेही घाला, ती एक वेळ नळी वाकडी होईल पण शेपटी सरळ होणार नाही. आता हा शुल्लक जो काही दाखला दिला आहे त्याच्यासाठी किती चांगल्या प्रकारचे दाखले दिलेले आहेत. म्हणजे विशेष दाखला देऊन एखादा साधारण त्यातून अर्थ स्पष्ट केला जातो, किंवा एखादा अत्यंत शुल्लक साधा विचार आहे हे पटवून देण्यासाठी अत्यंत उच्च प्रतीचा दाखला दिला जातो. त्याला म्हणतात अर्थांतरण्यास अलंकार. पुन्हा एकदा ऐका. जे काही आपण उदाहरण वाचलं होतं या अगोदर, बोध खलास न रुचे, अहिमुखी दुग्ध होय गरल, स्वानपुच्छ नलिकेत घातले, होईना सरळ, या ओळीतील कोणता अर्थ आहे बघा. खऱ्या अर्थाने कोणता अर्थ आहे, सापाला पाजलेल्या दुधाचे विषातच रूपांतर होते हे सांगून झाल्यावर जीवनात येणारा हा जो अनुभव आहे तो कसा आहे, कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच, ती सरळ होणार नाही, ती वाकडीच राहणार. या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिद्धांताच्या स्वरूपात मांडणी केलेली आहे किंवा मांडली आहे. कोणती, की दुष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो त्याला आवडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण प्रामुख्याने अतिशयोक्ती अलंकार, अपनउक्ती अलंकार, अनन्वय अलंकार आणि अर्थांतरण्यास
हे 4 अर्थालंकाराचे उपप्रकार अभ्यासलेले आहेत. हेच तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये परीक्षेसाठी असणार आहे. अशा प्रकारे आपण या 4ही अलंकाराचा व्यवस्थितपणे अभ्यास किंवा माहिती मिळवलेली आहे. आजच्या तासाला मी येथेच थांबतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.